श्री स्वामी समर्थ. चला, स्वामी समर्थ. चला जा, आपण आळूचे पानाची वडी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्या गार्डनमधनं आपण पानं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हो का, इथं तीळ घेतलेले आहेत. नंतर त्याला अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, मीठ टाकून काढलेले आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ घेऊया. हो का, ह्याच्यात आपण मस्त बेसन पीठ हे करून आता आपण आळूची वडी मस्त खुसखुशीत बनवणार आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सोडा टाकणार आहे, हळद टाकणार आहे. हो का, आता आपण हळद टाकलेली आहे, सोडा टाकला आहे, मीठ टाकलं आहे. आता पाणी टाकून एकजीव करून घेऊया. आणि आधी आपण थोडं थोडं पाणी टाकूनच हलवूया, म्हणजे मग आपल्याला त्याचा अंदाज घेऊन, नाहीतर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. बघा, हो का, मस्त असं झालेलं आहे पीठ. आणि आपण ह्याच्यामध्येच अद्रक, ओवा, जिरी काढतानाच टाकलेले होते. तुम्ही वरून पण टाकू शकता हातावर चुरगळून. मी पण ती सारण करताना सगळं त्यात साहित्य करूनच फिरून घेतलं होतं मिक्सरनं. तर आता हो का, इथं आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण ह्या आळूला पालते एक एका पानाला पालतं घालून लावून घेऊया. हो का, असं मस्त लावलेलं आहे. तर आता आपण असे दोन्ही कुंड असे घडी करून त्याला असं मस्त बेसन लावून हे करणार आहे. आपण सगळे पानं आता तसेच करून घेणार आहेत. बघा, हो का, आपल्या वड्या सगळ्या लावलेल्या आहेत. तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया. मस्त असं वाफलून निघते ते. हो का, आता आपल्या वड्या उकडलेल्या आहेत, एवढ्या झालेत. तर आता आपण कट करून घेऊया. हो का, कट करून एवढ्या झालेल्या आहेत. तर आता आपण इथं तेल गरम करायला कढई ठेवलेली आहे. तर आता तळून घेऊया. बघा, आता आपलं तेल गरम झालेलं आहे. एक 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 वडी अशी मस्त तेलात टाकून घेऊया. हो का, आणि मस्त गोल्डन कलर बी असतो, असे खुसखुशीत तळल्या ना, मग खायला पण छान लागतात अशा. तर हो का, मस्त आता टाकल्यात. आणि आपण टाकल्या हलवायचं नाही, जरा थोड्या वेळानं हलवायचं. हो का, माझ्या मैत्रिणींनो आता तळून झालेले आहेत. तर हो का, अशा मस्त अशा कडकमध्ये खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्हाला माझी वडीची डिश कशी वाटली ती कमेंट करून सांगा.